दरम्यान एक मोठी बातमी समोर येते। पाकच्या पेशावरमध्ये गोळीबार आणि स्फोटांचे आवाज ऐकायला येत आहेत। मोठी बातमी समोर येते। स्फोटांच्या आवाजामुळे पेशावर हादरलेला आपल्याला बघायला मिळत आहे। आपण बघतोय पाकिस्तानने अगदी 3 तासामध्ये भारतावरती पुन्हा एकदा हल्ला केलेला आहे। मात्र भारतीय सैन्य जे आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणात उत्तर देताना आपल्याला बघायला मिळते। दरम्यान पाकच्या पेशावरमध्ये स्फोटांचे आवाज येतात आणि स्फोटांच्या आवाजामुळे पेशावर हादरलेलं दिसतंय। प्रशांत रामदास आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। प्रशांत, आपण बघतोय पेशावरमध्ये आता हल्ल्यांचे आवाज येत आहेत, स्फोटांचे आवाज येत आहेत, काय तपशील आहे? खास करून जर बघितलं एकीकडे ज्या पद्धतीने ही सगळी कारवाई पाकिस्तानच्या वतीनं होत असताना पाहायला मिळते आणि आता दरम्यानच्या काळात सूत्रांची माहिती आहे की पेशावरमध्ये देखील काही ठिकाणी गोळींचा आवाज येतोय आणि सोबतच जर बघितलं आपण तर काही ठिकाणी स्फोटकांचा आवाज आल्याची माहिती पुढे आली आहे। या सगळ्याच्यामध्ये हे अत्यंत महत्वाचं आहे की पाकिस्तानने द्विपक्षीय जो करार झाला होता त्याचं उल्लंघन केल्याचं या निमित्ताने निश्चित होत आहे आणि त्याचमुळे जी कारवाई जर बघितली आपण तर अजूनही पाकिस्तान मधला आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे अशी चर्चा सध्या दिल्लीत सुरू झाली आहे। त्यामुळे आता होऊ शकतं थोड्याच वेळात काही महत्वाच्या बैठकी आयोजित करण्याची शक्यता होती। आपण आता गेल्या 10 मिनिटांमध्ये श्रीनगरमध्ये कुठलाही बॉम्बस्फोटाचा आवाज येत नाही हे महत्वाचं आहे, पण बडगाममध्ये बॉम्बस्फोटाचे आवाज येत असल्याची माहिती पुढे आलेली आहे। निश्चित प्रशांत, या संदर्भामध्ये दिल्लीमध्ये काय हालचाली बघायला मिळत आहे? जर बघितलं आपण त्या घडीला अत्यंत महत्वाचं आहे की सध्या या संदर्भात कुठल्याही प्रकारची माहिती पुढे आलेली नाहीये, पण होऊ शकतं थोड्याच वेळात केंद्रीय संरक्षण मंत्री यांच्याकडे काही बैठक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। जम्मूमध्ये यावेळेस बॉम्बस्फोटाचा आवाज आल्याची माहिती पुढे आलेली आहे। हे अत्यंत मोठं आहे की जम्मूमध्ये देखील आवाज आलेला आहे बॉम्बस्फोटाचे। अगदीच जम्मूमध्ये सुद्धा स्फोटांचे आवाज आल्याचं कळतंय। दरम्यान स्फोटांचा आवाज हा पेशावरमध्ये सुद्धा ऐकायला येतोय। मोठ्या प्रमाणामध्ये गोळीबार सुरू आहे आणि गोळीबारानंतर स्फोटांचे सुद्धा आवाज आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। आपण बघतोय पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं पुन्हा एकदा उल्लंघन करण्यात आलेलं आहे। अवघ्या 3 तासात या पाकड्यांनी पुन्हा एकदा भारतावरती हल्ला केल्याचं बघायला मिळत आहे। मात्र गोळीबाराला भारताकडून सुद्धा प्रत्युत्तर देण्यात येत आहे। ज्या पद्धतीने पाकिस्तानने हल्ला केलेला आहे त्याला चोख प्रत्युत्तर भारत सुद्धा आपल्याला देताना दिसतोय। या दगाबाज पाकचे पुन्हा एकदा भारतावरती हल्ले बघायला मिळत आहेत आणि यानंतर भारतीय सैन्य सुद्धा चोख प्रत्युत्तर देत आहे। दरम्यान युद्धबंदी करार झालेला होता, मात्र तो जो करार आहे तो पाकिस्तानच्याकडून तोडण्यात आलेला आहे। अमेरिकेच्या मध्यस्थीने खरं तर हे केल्याचं सांगितलं जात होतं, मात्र पाकिस्तानने स्वतः अमेरिकेशी संपर्क साधला असता तरी सुद्धा हा जो करार आहे तो पाकिस्तानकडून तोडण्यात आलेला आहे। अवघ्या 3 तासामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा एकदा हल्ला करण्यात आलेला आहे, पुन्हा एकदा गोळीबार करण्यात आलेला आहे, पुन्हा एकदा मिसाईल्स डागले जात आहेत, ड्रोन्स डागले जात आहेत। या दगाबाज पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतावरती हल्ले सुरू केलेले आहेत। या हल्ल्यांना मात्र भारत चोख प्रत्युत्तर देताना दिसतोय। पाकच्या गोळीबाराला BSFचे जे जवान आहेत ते चोख प्रत्युत्तर देताना दिसत आहेत। भारताकडून सुद्धा पाकिस्तानच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे। जे हल्ले केले जात आहेत ते उलटवून लावले जात आहेत। आपण बघितलं यापूर्वी पाकिस्तानने स्वतः अमेरिकेशी संपर्क साधल्याचं सांगितलं जात होतं, त्यानंतर भारताला विनवण्या केलेल्या होत्या। मात्र यानंतर अवघ्या 3 तासामध्ये, फक्त 3 तासामध्ये पाकिस्तानने पुन्हा एकदा त्यांचे रंग दाखवलेले आहेत। पाकिस्तानने याआधी सुद्धा असंच केलेलं आहे, आता सुद्धा पाकिस्तान आपल्याला असंच करताना दिसतंय। भारतामध्ये पाकिस्तानचे पुन्हा एकदा हल्ले बघायला मिळतात। आपण सध्या दृश्यांमध्ये बघतो ज्या पद्धतीने पाकिस्तानने हल्ला केलेला तो हल्ला रोखण्यासाठी भारतीय सैन्य सुद्धा सज्ज असल्याचं आपल्याला दिसतंय। ते हल्ले परतवण्यासाठी आपण जे सध्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतंय आपल्याकडून सुद्धा प्रतिहल्ला करण्यात येतोय। जे मिसाईल्स टाकलेले आहेत त्याला निकामी करण्यासाठी आपल्याकडनं सुद्धा यंत्रणा पूर्णपणे सज्ज झालेली आहे। दरम्यान जम्मूमधून मोठी बातमी आहे, जम्मूमध्ये सुद्धा स्फोटांचे आवाज ऐकायला येत आहेत। आपण बघतोय पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं पुन्हा एकदा उल्लंघन करण्यात आलेलं आहे। जम्मूमध्ये पुन्हा एकदा स्फोटांचे आवाज ऐकायला येत आहेत। एकंदर भारतामध्ये पाकिस्तानने पुन्हा एकदा हल्ले करायला सुरुवात केलेली आहे, मात्र भारत सुद्धा चोख प्रत्युत्तर देण्यासाठी तयार आहे आणि चोख प्रत्युत्तर आपले जवान, आपले सैनिक हे सीमेवरती देताना दिसत आहेत। जम्मूमध्ये पुन्हा एकदा स्फोटांचे आवाज ऐकायला येत आहेत। आपण सध्या दृश्यांमध्ये जे बघतोय पाकिस्तानकडून डागण्यात आलेले मिसाईल सध्या आपल्याला दिसत आहेत आणि त्याला प्रतिकार करण्यासाठी आपल्याकडनं सुद्धा त्याला उत्तर दिलं जात आहे, आपल्याकडनं सुद्धा त्यावरती हल्ला केला जातोय। उनके पास और कुछ चारा नहीं था। तो अब ये जो सीज फायर का उल्लंघन कर रहे हैं पाकिस्तान, आप देखिए जम्मू संभाग में भी और कश्मीर संभाग में भी, तो ये दर्शाता है कि या तो जो इसके अंदर रोग एलिमेंट्स हैं पाकिस्तान फौज के अंदर,
या जो है जो मुनीर, जो मुल्ला मुनीर जिसको कहते हैं, जनरल मुनीर तो नहीं, मुल्ला मुनीर ज़्यादा कहते हैं उसको, वो अभी तक नहीं मानता वो इस बात को। तो ये जो चीज़ है ये बहुत ही एक खतरनाक चीज़ है, और मेरे ख्याल से लगता है मेरे को इंडिया को पास राइट है रिटेलिएट करने का, और बिल्कुल रिटेलिएट करना चाहिए हिंदुस्तान को। और अभी जिस हिसाब से ये इनके बाकी जो एसेट्स हैं वो भी उसको ख़त्म कर देने चाहिए, ताकि एक बार वंस एंड फॉर ऑल पाकिस्तान को पता लगे कि वो किसके साथ डील कर रहा है। अगर ऐसी बात नहीं मानते जब उन्होंने उनके कहने पे, और ये मध्यस्थता जो है वो अमेरिकन प्रेसिडेंट के तौर पे हुई है, और हिंदुस्तान ने भी कहा ठीक है चलो हम मान लेते हैं इस बारी, बट ये जो चीज़ है अगर इस तरीके से ये सीज फायर का उल्लंघन करना है तो फिर हिंदुस्तान का राइट ऑफ रिटेलिएशन है अपने पास में, और वो मेरे को लगता है कि सुबह तक रिटेलिएट हो जाएगा। What do you have to say? There was firing. Now we are seeing that the firing has started again on Al-Hussein International Border. So how do you see that? See, it just shows that Pakistan is not a trusted nation. The आपण बघतोय पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे। आपण दृश्यांमध्ये बघतोय कशा पद्धतीने जोरदार गोळीबार पाकिस्तानकडून केला जातोय। पाकिस्तानकडून अवघ्या 3 तासामध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय आणि पुन्हा एकदा पाकिस्तानने भारतावरती हल्ला केलेला आहे, जोरदार गोळीबार केला जातोय। अवघ्या 3 तासामध्ये उल्लंघन केलेलं आहे। मात्र पाकच्या गोळीबाराला बीएसएफचे जवान सुद्धा जोरदार उत्तर देताना आपल्याला बघायला मिळत आहे। दरम्यान पाकव्याप्त काश्मीरमध्ये भिंबरमध्ये सुद्धा हल्ला आपण बघतोय पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्फोटनांचे आवाज येत आहेत। पाकच्या गोळीबाराला बीएसएफचे जवान चोख प्रत्युत्तर देताना आपल्याला बघायला मिळत आहे। भारताकडून सुद्धा पाकिस्तानच्या हल्ल्याला चोख उत्तर दिलं जात आहे। आपण बघतो जम्मूतील अनेक परिसरामध्ये पाककडून गोळीबार केला जातोय। जम्मूतील आंतरराष्ट्रीय सीमेवरती पाकिस्तानकडून हा गोळीबार केला जातोय। त्यामध्ये राजौरी असेल, बारामुल्ला असेल या ठिकाणी गोळीबार होतोय। तर जम्मूमध्ये ड्रोन दिसल्याची सुद्धा माहिती मगाशी आलेली होती। पाकिस्तानच्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनावरती जम्मूमध्ये सध्या ब्लॅकआउट आहे। मात्र आपल्या बीएसएफच्या जवानांकडून याला चोख प्रत्युत्तर दिलं जाते। आपण दृश्यांमध्ये बघतो ज्या पद्धतीने या बंदुकीच्या गोळ्यांचा जोरदार आवाज आपल्याला बघायला मिळतो। सध्याची दृश्य आहेत ती पाकव्याप्त काश्मीरमधली आहेत। भिंबरमध्ये आहे पाकव्याप्त काश्मीरमध्ये आपण भारताने ड्रोन हल्ला केलेला आहे। पीओकेतील भिंबरमध्ये हा ड्रोन हल्ला केलेला आहे। वडगावमध्ये सुद्धा पाकचं ड्रोन हे पाडलेलं आहे। या क्षणाची मोठी बातमी समोर येते। पाकिस्तान पुन्हा एकदा आपल्यावरती हल्ला करतंय, ड्रोन पाठवतंय। मात्र बडगावमध्ये पाठवलेलं पाकिस्तानचे ड्रोन आपण पाडलेलं आहे। बडगावमधली दृश्य आहेत। बडगावमध्ये पाकिस्तानने ड्रोन पाठवलेलं होतं। भारतावरती पुन्हा एकदा हल्ला करण्यात आलेला आणि या हल्ल्यामध्ये वापरलेलं जे ड्रोन आहे ते भारताने पाडलेलं आहे। भारतीय सैन्य सुद्धा पूर्णपणे सज्ज आहे। चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आपले जवान हे सज्ज झालेले आहेत आणि बडगावमधली दृश्य या ठिकाणी बातें करके इस देश के सिखों को देश परस्ती से नहीं हटा सकते, लोगों को देश के खिलाफ नहीं कर सकते, क्योंकि जो सिख कौम है वो इस देश की सबसे ज़्यादा मैं कह सकता हूँ वतन परस्त है, और इसके लिए उनको कोई गुमराह नहीं कर सकता।
तर काश्मीरमध्ये संशयित दहशतवाद्यांवरती गोळीबार करण्यात आलेला या क्षणाची मोठी बातमी काश्मीरमधून येते आहे. 16व्या कॉर्प्सच्या जवानांकडून हा गोळीबार करण्यात येतोय. काही संशयित दहशतवादी आहेत त्यांच्यावरती गोळीबार करण्यात आलेला आहे. काश्मीरमधनं बातमी आहे, काश्मीरमध्ये संशयित जे दहशतवादी आहेत त्या दहशतवाद्यांवरती गोळीबार करण्यात आलेला आहे. 16व्या कॉर्प्सच्या जवानांकडून हा हल्ला करण्यात येतोय, हा गोळीबार करण्यात येतोय. हे संशयित दहशतवादी आहेत आणि त्यांच्यावरती हा हल्ला करण्यात येतोय, त्यांच्यावरती गोळीबार केला जातोय.